नमस्कार मित्रांनो. 11वी प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभाग नापास झालेले आहे. फर्स्ट राऊंड पहिली फेरी पुन्हा एकदा नवीन तारीख आलेली आहे. तर आपण बघू शकतोय 11वी प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभाग कसे नापास झालेले आहे. जर तुम्ही मराठी योजना माहिती या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर 11वी प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभाग नापास झालेले आहेत. सॉफ्टवेअरमध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तब्बल 9,435 कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे राज्यातील 9,435 ज्युनियर कॉलेजेसमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी 12,71,000 इतक्या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. पण पहिली नियमित फेरी जी निवड यादी असते फर्स्ट राऊंडची ती गुरुवारी जाहीर होणार होती, म्हणजे 26 तारखेला. आधी पण तारखा बदलल्या होत्या, पण आता 26 तारखेला जाहीर करण्याबद्दल सूचना आली होती. पण आता परत एकदा नवीन डेडलाईन, नवीन फर्स्ट राऊंडची तारीख आलेली आहे. तर सुधारित वेळापत्रक कसे आहे बघूया. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर करणे म्हणजेच फर्स्ट राऊंड हा 30 जूनला होणार आहे. 30 जूनला राऊंड जाहीर करतील आणि नंतर प्रवेश घ्यायचा आहे 1 ते 7 जुलै. तर दुसऱ्या फेरीसाठी ज्या रिक्त जागा आहेत म्हणजेच वेकेन्सी त्या 9 जुलैला जाहीर होतील. तर आपण बघू शकतोय मोठ्या दिमाखात संपूर्ण राज्यात इयत्ता 11वी 11th ॲडमिशनची जी प्रक्रिया होती ती ऑनलाईन करायची होती. यापूर्वी ही फक्त 5 शहरांसाठी ऑनलाईन होती, पण यावेळेस पूर्ण राज्यासाठी ही ऑनलाईन करायची होती. तर यामध्ये शिक्षण विभाग यांचं गणित जरा चुकलेलं आहे. गणित जुळवता आले नाही. त्यामुळे राज्यात 9,435 कनिष्ठ विद्यालय, महाविद्यालय म्हणजे ज्युनियर कॉलेज यामध्ये 21,23,000 जागांसाठी 12,71,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पण प्रवेश प्रक्रियेत कॅप अंतर्गत 16,60,000 जागा उपलब्ध आहेत. तर व्यवस्थापन कोटामधून 4,63,000 जागा उपलब्ध आहेत. तर आपण बघू शकतोय नवीन जी तारीख आलेली आहे 30 जून. फर्स्ट राऊंड जाहीर होतील 11वी प्रवेश प्रक्रियेचे 30 जूनला. जर तुम्ही मराठी योजना माहिती या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व कमेंट करा. धन्यवाद.